राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये क्लार्क किंवा कर सहाय्यक पदासाठी टायपिंगची परीक्षा घेतली जाते। या परीक्षेला अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रतेबरोबरच मान्यताप्राप्त टायपिंग संस्थेचं प्रमाणपत्र असतं। पण तरीही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत त्या उमेदवारांची पुन्हा टायपिंगची परीक्षा घेतली जाते। त्यामुळे यापुढे अशा उमेदवारांना टायपिंगची परीक्षा देण्याची गरज नाही असा निर्णय घेत एमपीएससीने टायपिंगची परीक्षा कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय। पण पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांच्या मूळ टायपिंग प्रमाणपत्राची पडताळणी करावी लागणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक आणि कर सहाय्यक या पदांसह समकक्ष पदांसाठी टायपिंगची परीक्षा घेतली जाते। संबंधित उमेदवारांनी अर्जासोबत सर्व शैक्षणिक कागदपत्र आणि टायपिंगचं प्रमाणपत्र जोडलं असलं तरी त्या उमेदवारांना पुन्हा टायपिंगची चाचणी द्यावी लागायची। पण आता राज्य लोकसेवा आयोगानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यानुसार उमेदवारांसाठी घेतली जाणारी टंकलेखन कौशल्य चाचणी यापुढे रद्द करण्यात आली आहे। आयोगानं त्याबद्दलचं अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध केलंय। नव्या नियमानुसार आता केवळ पूर्व आणि मुख्य परीक्षा घेतली जाईल। मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी थेट शासनाकडे पाठवली जाईल। त्यानंतर संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक आणि टायपिंगच्या प्रमाणपत्रांची खातरजमा केली जाणार आहे। या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळालाय। आता परीक्षा प्रक्रिया अधिक सुटसुटीत होणार असून अंतिम निकाल कमी वेळेत जाहीर होण्यास मदत होईल।